गोंदिया स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं अंमली पदार्थांविरोधात मोठी कारवाई करत 23.25 ग्रॅम MD एक स्विफ्ट डिझायर कार आणि 2 अँड्रॉइड मोबाईलसह एकूण 10 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला। या प्रकरणी 2 आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्या विरुद्ध गोंदिया शहर पोलीस ठाण्यात NDPS कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय। गोपनीय माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं 14 ऑगस्ट रोजी चिचटोला चुटिया मार्गावर नाकाबंदी केली। यावेळी संशयित स्विफ्ट डिझायर कारची तपासणी केली असता आरोपींकडून 4,65,000 रुपये किमतीचे 23.25 ग्रॅम MD ड्रग्ज आढळून आले। या कारवाईत आकाश दिलीप मेश्राम वय वर्ष 49 राहणार सावित्रीबाई फुले वॉर्ड गोंदिया आणि रिजवान इकबाल शेख वय वर्ष 37 राहणार रामनगर बाजार चौक गोंदिया यांना ताब्यात घेण्यात आले। सदरची कारवाई दर्जेदार कारवाई पोलीस अधीक्षक गोरख भामरे, अप्पर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रेवचंद सिंगनजुडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अभिषेक जंगमवार, सहाय्यक फौजदार राजू मिश्रा, पोलीस हवालदार महेश मेहर, तुलसीदास लुटे, दुर्गेश तिवारी, प्रकाश गायधने, पोलीस शिपाई राकेश इंदुरकर, सुनील डहाके, पोलीस शिपाई राम खंदारे, निलेश ठाकरे यांनी केली आहे। न्यूज रिपोर्टर चेतन समरीत, आज 24 तास, गोंदिया। नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज 24 तास सबस्क्राईब करा। त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स। तसेच आज 24 तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा, लाईक करून, कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा।